तर गाईज आज माझ्या मम्मीने खूप छान असं स्पेशल काहीतरी बनवलंय. अँड दिस इज काय मम्मी? वांगी फ्राय. माझी मम्मी बिचारी आज सकाळी 6ला उठून एवढे कष्ट घेऊन हे माझ्यासाठी बनवते. आय एम सो थँकफुल टू हर. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ट्यूजडेज व्लॉग. आज मला जायचं होतं ॲक्च्युली बाहेर व्यायाम करायला, बट मी उठलेच नाही. त्यामुळे आज आपण दिवसाची सुरुवात करणार आहे योगापासून. आणि तुम्ही ही मॅट बघू शकता आणि माझी मनू पण बघू शकता. मनू मनू कीर्तीला खेळते. तर चला लगेच चालू करू. सो गाईज, आता माझं योगा सेशन झालं. मी थोडंसं मेडिटेशन पण केलं. आता मी जाते, आवरते, कारण आज माझं ऑफिस आहे आणि मला खूप लवकर निघायचं आहे, कारण मी दररोज येत होते. तर चला पटकन मी आवरते आणि मग तुम्हाला भेटते. सो गाईज, आता मी तयार झाली आहे आणि माझ्या ऑफिसचा टाईम लिटरली होत आहे, बट मी तरीही इथे जेवायला बसले बिकॉज मला खूप जास्त भूक लागते आणि ऑफिसमध्ये गेल्यावर मग काहीतरी दुसरं खाते त्यापेक्षा की मी जेवून जाईल. तर येस, पट मी जेवण करेन आणि तू बाय. तर गाईज, मी आता ऑफिसमध्ये पोहोचले आणि चालले आतमध्ये. सो गाईज, आता वाजले 5 आणि मी आता जेवण करायला आले. तुम्ही बघू शकता. आणि हा माझा फ्रेंड, हा चाय पितोय. म्हणजे आता नाश्त्याच्या टायमाला मी जेवायला आली आहे. कॅन यू सी द कॉर्पोरेट लाईफ, किती प्रेशर आहे. म्हणून मला जॉब नाही करायचा, पण पैशाने आता करावा लागतोय. राकेश, तुला यावर काय बोलायचं आहे? चाय पियायचं आणि घरी जायचं. एक तर हा पहिल्यांदा आलाय ऑफिसमध्ये, दररोज वर्क फ्रॉम होम करतो. बट येस, पटपट मी आवडते कारण माझ्याकडे ब्रेक नाही आहे जास्त. तर मी आज डब्याला आणलंय मूग, हे वांगी, खरडा आणि पाणीपुरी, चहा आणि राकेश नुसतं पोरीनाच बघतोय. सो गाईज, माझं आता लॉग आउट झालंय. अँड हिअर इज राकेश, जो मला सोडायला आला खाली. अँड हिअर्स अनादर आदिती. आणि आम्ही तिघे असे चालतो, थोडे शतपावली करतोय. तिघे, नॉट तिघी. तर आता मी जाईन माझ्या घरी आणि हे दोघं जातील ऑफिसला. आदिती, तुला काय बोलायचं ब्लॉगमध्ये? माझं पण होईल आता लॉग आउट. आदितीचं पण लॉग आउट होईल. आदिती पण घरी जाईल, पण राकेश घरी नाही जाणार. एन्व्हायरमेंटवर बसलं. गेलं काय एन्व्हायरमेंट घेतलं का तिचं? घेतलं. सही होता हे. सो गाईज, मी फायनली घरी आले आणि आता वाजलेत मे बी 8, 8:30 वाजले असतील. आणि माझी सुंदरशी मम्मा आज कट करते हे फणस, जे तिने आयुष्यात कधीच फणस कापलेलंच नाहीये. तर मला बघायचं ती कशी कापते. मला तिलाच कापलं कधी, मला सासूबाई काम केलं नाही, मला तिलाच कापायचं. हे माझी मम्मी नेहमी बोलते की माझ्या सासूरवाडीत मी कधीच काम नाही केलं, माझ्या घरी मी कधीच काम नाही केलं आणि तू असताना मलाच काम करावं लागतं. आता बघूया. हा, हे त्याला कोण लावतंय का तेल? मम्मी सांग.
आणि मी तुम्हाला दाखवते. तर ही माझी मम्मी स्ट्रगल करते असं फणस. तिने कधी काढलंच नाहीये, तिला माहीतच नाही. होय बाबा. कधी घरी असं एवढे काम करते कष्ट करून फक्त एवढासा फणस काढलाय. अख्खा अख्खा फणस काढ मम्मी खायला. हा बघ. सो गाइस दिस इज मस्तपैकी वरण अँड इट्स डन. तर guys, माझं वरण बनवून झालंय आणि इथे बघा ओंकार काय करतोय. हे बघतोय आणि इथे ऍक्टिंग करतोय. कसं पागल. तर आता दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. कारण की काल लाईट गेलेली आणि मी काही शूटच नाही करू शकले. मी डायरेक्ट जाऊन झोपले आणि येस, त्यामुळे दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की 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 नेक्स्ट ब्लॉग बघा आणि बाय बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.